सध्या 500 रुपयाची नोट ही भारतातील सर्वाधिक वापरली जाणारी नोट आहे, जी एकूण चलनाच्या 40.9% आहे आणि मूल्याच्या दृष्टीने 86% आहे. म्हणजेच काय, बाजारात जेवढं पण कॅश स्वरूपात पैसा फिरत आहे, त्यात 86% वाटा हा 500 रुपयाच्या नोटीचा आहे. यातूनच आपल्याला समजतं की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये 500 रुपयाच्या नोटीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला 500 रुपयाची नोट बंद करण्याची विनंती केली आहे. खरंच 500 रुपयाची नोट बंद होणार का? या विषयावर सध्या खूप चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. 29 मे 2025 रोजी दिलेल्या RBIच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये 37.3% बनावट नोटांची वाढ झालेली आहे. अहवालानुसार बनावट नोटांची संख्या 2023-24 मध्ये 85,711 एवढी होती आणि आता 2024-25 मध्ये हाच आकडा 1,18,000 गेलेला आहे. हे चिंताजनक कारण आहे. यामुळे आर्थिक प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला 500 रुपयाची नोट बंदी करण्याची विनंती केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. RBIने आधीच 2, 5 आणि 2,000 रुपयाच्या नोटांची छपाई बंद केली आहे. तसेच डिजिटल चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात 500 रुपयाच्या नोटेबाबतही काही असाच निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या तरी 500 रुपयाची नोट बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र बनावट नोटांची वाढ आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात काही निर्णय घेतले जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते? 500 रुपयाची नोट बंद झाली पाहिजे का? तुमचे मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.